नमस्कार मंडळी, मी खारुताई. माझं मनोगत या व्हिडिओद्वारे मी आपल्याजवळ व्यक्त करीत आहे. तर मी छोटीशी खारुताई आहे. एक दिवस माझ्यावरती संकट आले असता जीवाच्या आकांताने जिकडे दिसेल तिकडे मी धावत सुटले आणि अचानक एका फोटोच्या दुकानामध्ये शिरले. परंतु मी दुकानामध्ये आहे हे काही मालकाच्या लक्षात आलं नाही किंवा त्यांना कळलं नाही. तर ते रात्री दुकान बंद करून घरी गेले. रात्रभर मी त्या दुकानातच होते. काही खायला प्यायला अजिबात नव्हतं. खूप भूक लागलेली होती पण इलाज नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी दुकान उघडताच मी आवाज करायला लागले, चिकचिक असा आवाज करायला लागले. तेव्हा त्यांना कळालं की आपल्या दुकानात कोणीतरी आलेलं आहे. तर अशावेळी त्यांनी माझी शोधाशोध चालू केली. इकडे तिकडे मला खूप शोधलं. तेव्हा कुठे मी त्यांना मिळाले. त्यांना जसे मी मिळाले तसंच त्यांनी त्यांच्या मुलाला फोन केला आणि फोन करून बोलवलं आणि मला पिंजऱ्यामध्ये टाकून त्यांच्या घरी नेलं. इथून माझं जीवनचक्र आता बदललेलं होतं. मी एका मस्त घरामध्ये आले होते. तिथे मला भाऊ मिळाला, आई मिळाली आणि वडिलांचं प्रेम देणारे खूप सुस्वभावी अत्यंत प्रेमळ वडीलसुद्धा मिळाले. म्हणजे मानवाच्या रूपामध्ये मला आई वडील भाऊ मिळालेले आहेत. आतापर्यंत आम्ही मानव जातीला घाबरायचो, कारण त्यांची मुलं आम्हाला बरेच वेळा दगडगोटे मारायची, आमची छेडछाड करायची. काही ठिकाणी तर आम्हाला पकडून खायचे सुद्धा किंवा आमची शिकार करून आमच्या केसांचा ब्रश बनवायचे. त्यामुळे मनुष्य जात ही क्रूर आहे असं आम्ही आतापर्यंत समजत होतो. परंतु सर्वच मनुष्य जात सारखी असते असं नाही. यामध्ये खूप मायाळू आहेत, प्रेमळ आहे. त्याचा चांगल्याच प्रकारे चांगला प्रत्यय अनुभव या 15 दिवसामध्ये मला आलेला आहे. म्हणूनच तर निडर आणि बिनधास्तपणे यांच्या घरामध्ये, यांच्या खांद्यावरती, यांच्या हातावर मी आता खेळत आहे, बागडत आहे. खरोखर माझं नशीब खूप चांगलं की मला अशा लोकांची साथ मिळाली. त्यांनी मला स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळलेलं आहे. ज्यावेळेस मी त्यांच्या घरामध्ये आले तर त्या आईने मला जवळ घेतलं, त्यांच्या मांडीवरती मला खेळवलं आणि त्याचा मी फायदा घेऊन त्यांच्या खांद्यावरती खेळू लागली, उड्या मारू लागली. त्यांनाही त्या गोष्टीपासून खूप आनंद मिळू लागला आणि छोट्या बाळाप्रमाणे त्यांनी मला हातामध्ये घेऊन बोटाने एक एक थेंब माझ्या तोंडामध्ये टाकून मला दूध पाजलं. त्यावेळी मला कळत नव्हतं, तर मी तोंड घट्ट बंद करायची आणि अजिबात दूध प्यायची नाही. तरीसुद्धा त्यांनी खूप प्रयत्न करून एक एक थेंब का होईना पण माझ्या तोंडामध्ये टाकून त्यांनी मला दूध पाजलं. 2 ते 3 दिवस त्यांनी माझा खूप चांगल्या प्रकारे सांभाळ केला. तेव्हा मी दूध प्यायची नाही. त्यांनी इंजेक्शन, औषधीचा ड्रॉप त्याच्या साहाय्याने मला दूध पाजण्याचा प्रयत्न केला. माझ्या मानेजवळ टिश्यू पेपर पकडायचे, कारण मी इकडे तिकडे दूध सांडायची. मी दुधाने ओली होईल, माझ्या अंगाचा वास येईल त्यासाठी ते खूप काळजी करायचे. माझ्या मानेजवळ कापड पकडायचे, मला हातामध्ये घेऊन ड्रॉपच्या साहाय्याने एक एक थेंब माझ्या तोंडात टाकायचे. अशा प्रकारे ते माझी भूक शांत करायचे. त्या आई मला सारखे बोलायच्या, पी पी लवकर दूध पी, अगं तुझ्याच पोटात जाणार आहे, तू उपाशी आहे, तुझं पोट भरेल, मग तुलाच बरं वाटेल. जसे जसे दिवस उजळू लागले तसे तसे मी त्यांच्यामध्ये मिसळू लागली. मलाही ते आवडायला लागले. मलाही कळालं की ते खूप चांगले आहे, माझ्यासाठी ते खूप धडपड करतायत. तर मी त्यांच्या मागे मागे त्यांच्या कामामध्ये त्यांना अडथळा आणू लागली. ते जेही काही करायचे तर मी त्याच्यामध्ये त्यांना डिस्टर्ब करायची. तरीसुद्धा ते माझा लाड करायचे. फक्त 2 दिवस मी पिंजऱ्यामध्ये राहिली. त्यानंतर मला पिंजऱ्यात राहायला अजिबात आवडत नव्हतं. तर मी सारखी धडपड करायची बाहेर निघण्यासाठी. तर मग ते आता मला हळूहळू बाहेर काढायला लागले. त्यामुळे मी सर्व घरामध्ये फिरायची आणि ते समोर दिसले म्हणजे त्यांच्याजवळ धावत जायची. तेही मला प्रेमाने आवाज द्यायचे. आता माझं नाव चुटकी असं ठेवलेलं होतं, तर मला चुटकी म्हणून आवाज द्यायचे. मलाही नाव खूप आवडलेलं. त्यांनी आवाज दिला म्हणजे मी लगेच त्यांना बघायची. कुठेही असली तरी मी बाहेर येऊन त्यांच्या आवाजाला प्रतिसाद द्यायची. हळूहळू मी आता सोफ्यावरती चढायला लागले, खुर्चीवरती चढायला लागले, उड्या मारायला लागली. माझा पिंजरा होता तर ते मला त्या पिंजऱ्यावरती सोडायचे वरती आणि मला ये ये म्हणून आवाज द्यायचे. म्हणजे मला ते एक प्रकारचं ट्रेनिंग देत होते, शिक्षण देत होते उड्या मारण्याचं. तर मी पिंजऱ्यावरती गेली का ते मला आवाज द्यायचे, तर त्यानुसार मी त्यांच्याकडे जाऊन उड्या मारायची. 3 ते 4 दिवस फक्त मी दुधावरती होते, कारण मी व्यवस्थित दूधही पित नव्हती. त्यानंतर मग घरामध्ये आंबे आणले
तर त्यांनी मला थोडंसं आंब्याची फोड देऊन बघितली, तर मी खूप आवडीने खाल्ली. मला आंबा आवडला हे त्यांना कळालं. मग ते मला हळूहळू आंबा द्यायला लागले. तर बघा किती चवीने आणि आवडीने मी आंबा खात आहे. खरोखर आंबा मला खूप आवडलेला आहे. पिंजऱ्यामध्येही मी इकडून तिकडे उड्या मारायला लागली. हा पाळणा आहे त्या पाळण्यावरती जाऊन झोके घ्यायला लागली. पटकन चढायची, पटकन उतरायची आणि जे मला खायला त्यांनी दिलं ते येऊन खायची. असा माझा रोजचा नियम होता. आणि त्यांनी माझ्या खाण्यापिण्याच्या वेळासुद्धा ठरवल्या होत्या. दिवसातून मला 4 ते 5 वेळा थोडं थोडं दूध द्यायचे, कारण एक वेळ मी दूध प्यायची नाही. थोडं थोडं ते मला दूध द्यायचे, काही फळं द्यायचे. त्यांनी मला बदाम, काजू, मनुका, शेंगदाणा, टरबुजाच्या, खरबुजाच्या आणि लाल भोपळ्याच्या बिया, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं अन्न तसेच बिया ते मला आता द्यायला लागलेले आहेत. ओलं नारळ मला दिलेलं आहे, तर ओलं नारळसुद्धा मला खूप आवडलेलं आहे. आता मी तेच खात आहे. आपण बघत आहात का फिरून फिरून त्याची चव घेत आहे मी. आता मी या घरातील 4थी सदस्य बनलेली आहे. त्यांचाही मला खूप लळा लागलेला आहे. ते येता जाताना मला आवाज द्यायचे, छुटकी म्हणून मला बोलायचे. ते बघायचे मी कुठे आहे, माझा शोध घ्यायचे. त्यांना जरा मी दिसले नाही की ते माझा शोधाशोध करायचे की ही कुठे गेली म्हणून. आणि आता मला घराच्या बाहेर खिडकी आहे, तर खिडकीतसुद्धा सोडायला लागलेली आहे की जेणेकरून मी बाहेरच्या परिसरातला आवाज घेईल. बाहेर कुत्रे आहेत, कावळे, कबूतर, वेगवेगळे पशुपक्षी आहेत आणि भरपूर खारुताईसुद्धा आहेत. तर त्यांची मला ओळख व्हावी, त्यांच्या आवाजाची ओळख व्हावी आणि मी त्यांच्यामध्ये मिसळावी म्हणून ते मला आता बाहेर ठेवू लागलेले आहेत. तर बघा एक खारुताई कदाचित माझे नातेवाईक असेल, तर ती मला भेटायला सुद्धा आलेली आहे आणि मीही तिला बघत आहे. अशा प्रकारे ते माझी खूप काळजी घेऊ लागले. दर 2 ते 3 तासाला मला काही ना काही खायला द्यायचे. त्यांनी माझ्यासाठी यूट्यूबवरती, गुगलवरती खूप माहिती मिळवली की खारुताईला काय द्यायला पाहिजे, तिची कशी काळजी घ्यायला पाहिजे, जेणेकरून ती आजारी पडली पाहिजे नाही किंवा तिला काही व्हायला नको. अशा रीतीने ती माझी खूप काळजी घेऊ लागले. हळूहळू आता मी त्यांच्या पूर्ण घरामध्ये विहार करू लागले, कारण मला ते आता दिवसभर मोकळं ठेवू लागले. फक्त रात्रीचं ते मला पिंजऱ्यामध्ये ठेवायचे, कारण मी कुठेही जाईल, बाथरूममध्ये, टॉयलेटमध्ये किंवा इतरत्र कुठे जाईल आणि त्यांना लवकर मिळणार नाही, त्यांना शोधाशोध करावे लागेल, म्हणून ते मला फक्त रात्रीचं पिंजऱ्यामध्ये ठेवायचे. तेही रात्री जेव्हा ते झोपायचे त्याच्या आधी मला दूध द्यायचे आणि नंतर ते झोपायचे आणि मी पण झोपायची. जेव्हा ते सकाळी उठायचे त्याच्यानंतर मीही उठायचे. उठल्यानंतर ते मला लगेच दूध द्यायचे. मला बघायचे मी उठली की नाही किंवा मला आवाज द्यायचे. अशा रीतीने ते मला दररोज उठवायचे. आता मी त्यांच्या खिडकीतून पडद्यावरती जाऊ लागले आणि हे पडदे मला खूप आवडायचे. हिच्यावरती मी मस्त मान टाकून झोपायची. दिवसभर मी या पडद्यावरती राहू लागले. खरोखर एक दिवस माझा खूप सुखामध्ये जात होता. असं वाटत होतं का नेहमीसाठी आपण इथंच राहावं. आता वेगवेगळ्या प्रकारची फळं, जसे की आता गाजर, बीट, करवंद इत्यादी जेही काही घरामध्ये यायचं तर थोडं का होईना ते मला द्यायचा प्रयत्न करायचे. मी खाते का बघायचे. आता मी त्यांच्या दिवाणवरती उड्या मारायला लागले. ती आई जिथे कुठे बसायची त्यांचा शोधाशोध मी घ्यायची. त्या खुर्चीवर बसायच्या तर मी खुर्चीवर जाऊन त्यांच्याजवळ जायची. त्या दिवाणवर बसायच्या तर मी पटकन धावत जायची आणि दिवाणवर त्यांच्या मांडीवर जायची, त्यांच्या अंगावरती जायची. ते माझ्यासोबत खेळायचे आणि मी त्यांच्यासोबत खेळायची. अशा रीतीने आमचा लपंडाव चालू राहील. आता मी माझी सख्खी आई, माझी भावंड, माझे नातेवाईक यांनासुद्धा मी पूर्णपणे विसरलेली होती. हेच माझे नातेवाईक आहे, हाच माझा परिवार आहे असं मला भासू लागलेलं. आणि मी खूप आनंदाने आणि उत्साहाने या घरामध्ये हिंडायची, फिरायची. जणू हे माझं विश्वच आहे अशाप्रमाणे मी इथे राहायची. हॉलमधील एकही जागा अशी शिल्लक नव्हती की त्या जागेवरती मी गेली नसेल, तिथे उड्या मी मारल्या नसेल. हळूहळू एक पाऊल मी पुढे जात होते आणि ते माझा सराव करून घेत होते. मला शिक्षण देत होते. त्यांना प्रत्येक कामामध्ये मी त्रास द्यायची. त्या झाडू मारायच्या तर झाडूच्या अवतीभोवती मी फिरायची, झाडूवरती जायची. त्यांनाही आनंद वाटायचा आणि मला तर खूपच मजा यायची त्यांना त्रास द्यायला. जसं मूल आईला त्रास देते, हट्ट करते, त्यांच्या मागे मागे फिरते, त्याचप्रमाणे मीही वागत होते. 10 ते 12 दिवस झालेले आहे मी इथे राहत आहे आणि पहिल्यापेक्षा आता खूप हुशार,
चंचल, चपळ झालेली आहे. कुठेही सहज जाते, उड्या मारते, खूप जोरात धावते. तर आता घरामध्ये विषय चालत आहे का आता खारुताई मोठी झालेली आहे, हुशार झालेली आहे, तिला एक ना एक दिवस आता आपण सोडून द्यायला पाहिजे. तर या घराच्या समोरच खिडकीच्या समोर एक मोठं वडाचं झाड आहे. तर ते बोलत आहेत की आता आपण या खारुताईला या झाडावरती सोडून देऊ. मला मनाला खूप त्रास होत आहे, मला नाही जायचं, परंतु मला तोंड नाही, मी त्यांच्याकडे काही बोलू शकत नाही का मला तुमच्या इथं राहायचं आहे, मला जायचं नाही. ते मला आता या वडाच्या झाडाची उमरं म्हणजेच फळं ते आणून मला खायला देत आहे. एका साईडला बीट आहे, काकडी आहे, करवंद आहे आणि मी सध्या वडाचं उंबर खात आहे. तर बघा हे वडाचं झाड आहे आणि याला भरपूर उमरं लागलेली आहेत म्हणजेच फळं लागलेली आहेत. तर ते विचार करतायत का आता जर आपण खारुताईला सोडलं तर हिला खायला भरपूर आहे. आणि बघा मी कशी झोपायची ते सुद्धा बघा. तर या पिंजऱ्यामध्ये नेहमीसाठी एक कॉटनचा कपडा राहायचा. तर त्याच्या खाली आतमध्ये जाऊन मी झोपायची. मी झोपलेली होती पण त्यांनी आवाज दिला म्हणून मी तोंड काढून त्यांना बघितलेलं आहे. दररोज माझ्यासाठी नवीन कपडा स्वच्छ आणि साफ धुतलेला असायचा. आतापर्यंत माझ्यासाठी फक्त या वडाची एक एक दोन दोन फळं आणायचे, परंतु आता त्यांनी मोठी फांदी आणून ठेवलेली आहे जेणेकरून मला या फांदीचं म्हणजे झाड आहे किंवा याची पानं आहेत, ही फळं आहेत याची जाणीव व्हावी आणि मी या फांदीवरती चढून या फळांना खाईल, जेणेकरून मला जेव्हा ते सोडतील तेव्हा मला या गोष्टीचा त्रास होणार नाही. मी सहज त्या झाडावरती जाऊन ती फळं खाईल, कारण मला आधीच त्या फळांची, झाडाची, पानाची ओळख आहे. अशा रीतीने ते माझा विचार करायचे आणि त्यानुसार मला तशी वागणूक देऊ लागले. एक दिवस आई पाणी भरत असताना मी त्यांच्याजवळ गेली. दोन्ही पायांच्या मध्ये 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 आणि त्यांच्या पायावरती चढून त्यांच्या अंगावरती म्हणजेच मानेवरती गेली. हातावरती चढायची, या हातावरून या हातावर, मानेवरती, पाठीवरती आणि त्यांना पाणी भरू दिलं नाही. त्या दिवशी त्यांनी पाणी भरलं नाही कारण मी त्यांना खूप त्रास दिला. त्या गोष्टीचं मला वाईट वाटते, परंतु मला त्या दिवशी खूप वाटत होतं की त्यांच्या जवळ जावं आणि त्यांच्या अंगावरून त्यांच्या जवळून खाली उतरूच नाही. तर त्या दिवशी मी त्यांना खरोखर पाणी भरू दिलं नाही आणि त्यांनीही पाणी भरलं नाही आणि मला घेऊन इकडे आल्या. आता बघा, आतापर्यंत मी ड्रॉपने दूध प्यायची, ते मला जवळ घेऊन दूध पाजायचे, परंतु आता मी स्वतःहून दूध प्यायला लागलेली आहे. छोटीशी प्लेट माझ्यासाठी ते खिडकीमध्ये आणून ठेवायचे, थोडं थोडं दूध द्यायचे, कारण जास्त दूध जर प्लेटमध्ये असलं तर माझं पूर्ण तोंड त्याच्यामध्ये बुडायचं, माझ्या मिश्या बुडायच्या आणि मी मान झटकायची. त्यांना ते दिसायचं, त्यांना कळायचं की हिला दूध पिता येत नाही, म्हणून ते थोडं थोडं दूध प्लेटमध्ये टाकायचं. दूध संपत आलं की लगेच थोडंसं आणखी टाकायचे. असे 3-4 वेळा ते माझ्याजवळ उभं राहून थोडं थोडं दूध टाकायचे आणि मी दूध प्यायची. अशा रीतीने माझं पालन पोषण चालू होतं आणि मीही खूप आनंदाने, गर्वाने दूध पित होती बघा. आणि दूध पिता पिता मस्त शेपूट हलवायची. त्यानंतर दूध पिऊन झाल्यानंतर हात, तोंड स्वच्छ करायची. तर बघा, अशा प्रकारे मी माझे हात आणि तोंड स्वच्छ करीत आहे. तुम्ही कदाचित मला एवढं जवळून बघितलं नसेल, परंतु या व्हिडिओद्वारे तुम्हाला माझा जवळून बघण्याचा अनुभव प्रत्यय आला असेल. आता हा शेवटचा माझा दिवस आहे आणि मला समजलेलं आहे की मला आता या घरातून जावं लागणार आहे. मलाही खूप दुःख होत होतं, वेदना होत होत्या, परंतु नाईलाज होता. त्यांचे विचार खूप चांगले होते, ते विचार मला पटत होते, परंतु मला या लोकांचा लळा लागलेला होता आणि त्यांना सोडून जावंसं वाटत नव्हतं. त्यांना माहिती होतं की माझं स्वातंत्र्य घरात नसून बाहेर आहे, माझं विश्व, माझं स्वातंत्र्य बाहेर आहे, म्हणून मला एक ना एक दिवस जायला पाहिजे. आणि ते विचार करायचे की पुढे पावसाळा आहे, त्याच्या आधीच आपण या खारुताईला सोडायला पाहिजे. आणि समोर वडाचं झाड आहे, झाडाला खूप फळं लागलेली आहे, म्हणजे माझा खाण्यापिण्याचा प्रश्न नाही. अशा रीतीने 14-15 दिवस मला झालेले आहे आणि आज तर मी आईला खूप त्रास दिलेला आहे. सारखं मी त्यांच्या अंगावरती जायची, त्यांना माझे नखं टोचायचे, ते मला प्रेमाने म्हणायच्या की माझ्याजवळ येऊ नको, मला दूर लोटायच्या, तरीसुद्धा मी त्यांच्याजवळ जायची. त्यांना माझा हसू येत होता, त्यांनाही हर्ष होत होता आणि ते लहान मुलांसारखे मला तळ हातावर घेऊन बघत होते, माझं निरीक्षण करत होते. शेवटी दिवसाला 2 वेळा मी खूप खेळायची त्यांच्यासोबत, त्याही माझ्यासोबत खेळायच्या आणि मीही त्यांच्यासोबत खेळायची. त्यांना काम करू देत नव्हती, त्याही काम सोडून थोडा वेळ माझ्याजवळ यायच्या आणि माझ्यासोबत खेळायच्या.
तर बघा, आता हा माझा शेवटचा दिवस आहे. आज रात्री त्या बाबांनी मला दूध पाजलं आणि मला झोपवलं. सकाळी ते दोघंही लवकर उठले. आईने आंघोळ केली, देवाला नमस्कार केला आणि मला पिंजऱ्यामध्ये टाकायच्या आधी दूध दिलं, दूध पाजलं आणि दोघंही म्हणजे आई बाबा घेऊन मला खाली आले. पिंजऱ्यातून मी बाहेर येतच नव्हती, कारण मला जायचं नव्हतं, परंतु नाईलाज होता. आई खूप भाऊक स्वरामध्ये मला जा जा म्हणून बोलायचे. माझंही अंतःकरण खूप भरून आलेलं. मलाही त्यांना सोडून जावंच वाटत नव्हतं. थोडं वर गेली, तिथून त्यांना बघितलं आणि परत खाली त्यांच्याजवळ आली. असं वर जाऊन 3 वेळा मी खाली आली, त्यांच्याजवळ आलेली आहे आणि त्याही मला माझ्या अंगावरनं मायेने प्रेमाने हात फिरवत मला विदा करत आहे. हे दृश्य बघून तुमचंही मन गहिवरून येईल, हे नक्कीच आहे. जाय जा चल जा, चढ वरती, चढ वरती. जा वरती, जा जा वरती. खरोखर मला त्यांना सोडून जावंसं वाटत नव्हतं आणि तेही दोघंही मला जड अंतःकरणाने जा म्हणून बोलत होते. मला माहिती आहे त्यांनाही खूप त्रास होणार आहे आणि त्यांनाही माझी खूप आठवण येणार आहे आणि मी त्यांच्यासमोरच आहे. तेही मला दिसतील आणि मीही कदाचित त्यांना दिसेल आणि तेही मला आवाज देतील. ही एक गोष्ट चांगली आहे का ते माझ्या नजरेसमोर आहे आणि मीही त्यांच्या नजरेसमोर आहे. अशा प्रकारचा जिव्हाळा आणि प्रेम मला मिळालेलं आहे. खरोखर मला बोलता आलं असतं तर मी याच्यापेक्षाही खूप काही सांगून गेली असते.